इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन। लास्ट व्हिडिओमध्ये आपण फ्री फॉल म्हणजेच मुक्त पतन म्हणजे काय हे पाहिलेलं होतं। आता त्यानंतरचा पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत। डू यू नो, माहित आहे का तुम्हाला? द व्हॅल्यू ऑफ जी इज सेम for all objects at a given place on the earth. The value of g, हे स्मॉल g म्हणजे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन, गुरुत्व त्वरण। या गुरुत्व त्वरणाची किंमत मूल्य हे काय आहे तर पृथ्वीवरील एका ठिकाणी असलेल्या सर्व वस्तूंसाठी सारखंच असतं। एनी टू ऑब्जेक्ट्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस, कोणत्याही दोन वस्तू विचारात घेतल्या, कोणत्याही दोन वस्तू और एनी अदर प्रॉपर्टीज, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस और एनी अदर प्रॉपर्टीज। इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस म्हणजेच काय? त्यांचं वस्तुमान, आणि एनी अदर प्रॉपर्टीज इतर कुठलाही गुणधर्म, इतर कोणताही गुणधर्म। व्हेन ड्रॉप्ड फ्रॉम सेम हाईट, अशा दोन वस्तू घेतल्या की ज्यांचं मास वेगवेगळं आहे आणि गुणधर्म प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत, मात्र ते एकाच ठिकाणी आहेत आणि त्या काय केल्या तर सेम हाईट, ड्रॉप्ड फ्रॉम सेम हाईट, एकाच उंचीवरून खाली सोडल्या। अँड फॉलिंग फ्रीली, आणि जर त्या मुक्त पतन त्यांचं होत असेल म्हणजेच काय फ्रीली फॉलिंग असतील, त्या पडत असतील म्हणजे कशा तर फक्त निर्वातामध्ये जर खाली पडत असतील तर विल रीच द अर्थ ॲट द सेम टाइम, तर त्या दोन्ही वस्तू पृथ्वीवर एकाच ठिकाणी पोहोचतील, एकाच ठिकाणी एकाच वेळी पोहोचतील। गॅलिलिओ इज सेड टू हॅव परफॉर्म्ड अन एक्सपेरिमेंट, असं म्हटलं जातं की गॅलिलिओनं हा प्रयोग केलेला होता इन 1590 इन द इटालियन सिटी ऑफ पिसा, इटली देशातील पिसा या शहरामध्ये एक प्रयोग केलेला होता या संदर्भामध्ये की दोन वस्तू एकाच उंचीवर एका वेळी सोडल्या, मात्र त्यांचे गुणधर्म आणि वस्तुमान मासेस आणि प्रॉपर्टीज डिफरंट असतील, वेगवेगळे असतील। प्रॉपर्टीज आणि मासेस वेगवेगळे असतील म्हणजे गुणधर्म आणि वस्तुमान जरी वेगवेगळं असलं आणि त्या वस्तू एका उंचीवरून जर खाली सोडल्या तर त्या एका वेळी खाली येतात। हा एक्सपेरिमेंट गॅलिलिओनं केलेला होता। ही ड्रॉप्ड टू स्पियर्स ऑफ डिफरंट मासेस, त्यानं काय केलं दोन स्पियर्स म्हणजे गोल, वेगवेगळ्या वस्तुमानाचे दोन गोल आहेत ते काय केले फ्रॉम द लिनिंग टॉवर ऑफ पिसा, पिसा या ठिकाणी असलेला झुकता मनोरा आहे, लिनिंग टॉवर म्हणजे झुकता मनोरा, या मनोऱ्यावरून खाली सोडल्या टू डेमॉन्स्ट्रेट दॅट बोथ स्पियर्स रीच्ड द ग्राउंड ॲट द सेम टाइम, आणि हे दाखवून दिलं की हे दोन्हीही गोल जमिनीवर एकाच वेळी पडतात, हे सिद्ध केलं। व्हेन वी ड्रॉप अ फिदर अँड अ हेवी स्टोन, व्हेन वी ड्रॉप अ फिदर अँड अ हेवी स्टोन, आपण एक पीस, पक्षाचं पीस असतं ते पीस फिदर, आणि हेवी स्टोन आणि एक असा वजनदार असा दगड घेतला आणि तो काय केला तर ड्रॉप सोडून दिला ॲट द सेम टाइम, एकाच वेळी फ्रॉम अ हाईट, एकाच उंचीवरून। दे डू नॉट रीच द अर्थ ॲट द सेम टाइम, आपण मात्र असं करायला गेलो, एखादं पीस घेतला आणि एक दगड घेतला आणि दोन्ही एका उंचीवरून खाली सोडले तर ते एका वेळी पोहोचत नाहीत। द फिदर एक्सपिरियन्सेस अ बायंट फोर्स, का होतं असं तर ते पीस आहे त्या पिसावर काय होत असतं बायंट फोर्स म्हणजेच काय प्लावक बल, विरुद्ध दिशेने, गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेनं कार्य करत असतं आणि त्यामुळं अँड अ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर, आणि हवेमुळं घर्षण बल सुद्धा त्यावर प्रयुक्त होत असतं। देअर फोर फ्लोट्स, त्यामुळे ते पीस तरंगत राहतं हवेमध्ये, फ्लोट्स अँड रिचेस द ग्राउंड स्लोली, आणि जमिनीवरती ते हळूहळू पोचतं। लॅटर द वेट ऑफ स्टोन अँड डज नॉट लेटर दॅन द हेवी स्टोन, दगडापेक्षा उशिरा ते पोचतं, अगोदर दगड खाली पडतो आणि पीस आहे ते उशिरा पडतं। तर द बायंट
and frictional forces on the stone are much less than the weight of stone. दगडावर सुद्धा हे बाइंड फोर्स क्रिया करत असतं, पण काय त्याचं वेट जास्त आहे किंवा मास जास्त आहे, त्यामुळे त्या मानाने ते पिसाच्या मानाने कमी असतं फिदरच्या मानाने, आणि त्यामुळे नॉट अफेक्ट द स्पीड ऑफ स्टोन मच रिसेंटली. त्यामुळे दगडाच्या वेगावरती फारसा परिणाम होत नाही, त्यामुळे दगड लवकर खाली येतो, पटकन पडतो, आणि पीस मात्र उशिरा हवेत तरंगत राहतं. द सायंटिस्ट परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट इन द व्हॅक्यूम. शास्त्रज्ञांनी मात्र हा प्रयोग आहे तो व्हॅक्यूम म्हणजे निर्वातामध्ये केला. अँड शोड दॅट द फिदर अँड स्टोन इंडीड रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. आणि असं दाखवून दिलं की दगड आणि पीस दोन्हीही वस्तू एकाच वेळेस जमिनीवर पोचतात, हे सिद्ध केलेलं आहे. या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये एक यूट्यूबची लिंक दिलेली आहे, यावरून सुद्धा तुम्ही हा एक्सपेरिमेंट पाहू शकता. आता सुद्धा आपण हा थोडक्यात या ठिकाणी एक्सपेरिमेंट पाहूया. तुम्हाला जर हा एक्सपेरिमेंट पाहायचा असेल तर ही यूट्यूब लिंक ओपन करा आणि यामध्ये हा पूर्ण एक्सपेरिमेंट पाहता येईल. एक बॉल आणि पीस आहे, दोन्ही एकावेळी एका उंचीवरून सोडलेत आणि दोन्ही एकावेळी खाली पडत आहेत, कारण हा व्हॅक्यूममध्ये एक्सपेरिमेंट केलेला आहे त्यामुळं. आता यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ती पहा, तुम्ही सोडून पहा आणखीन एकदा येत आहेत का. ह्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आता आपण पाहणार आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, म्हणजेच गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. वी हॅव स्टडीड पोटेन्शियल एनर्जी इन लास्ट स्टँडर्ड. पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय आहे, स्थितीज ऊर्जा. कुठली ऊर्जा, त्याची डेफिनेशन सुद्धा आणखीन रिव्हिजन म्हणून या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. पहा, द एनर्जी स्टोर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन or state, because of its position or state is called a potential energy. एखाद्या वस्तूमध्ये तिच्या स्थितीमुळे किंवा स्वरूपणामुळे साठवलेली जी ऊर्जा असते त्याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात, आपण पाहिलेलं आहे. धरणामध्ये साठवलेलं पाणी असेल किंवा स्प्रिंगमध्ये असलेली ऊर्जा असेल, ह्या सगळ्या स्थिती ऊर्जेची उदाहरणं आहेत, हे पाहिलेलं आहे तुम्ही. आता आपल्याला पाहायचं आहे काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज ॲज वी गो टू ग्रेटर हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. ही जी स्थितीज ऊर्जा असते ही कशी असते, सापेक्ष असते, रिलेटिव्ह, अँड इन्क्रीज आणि वाढत जाते ॲज वी गो टू हायर हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं उंच जाऊ तशी ही स्थितीज ऊर्जा वाढत जाते, कारण उंची एचची किंमत वाढत जाते. वी हॅड अज्युम्ड दॅट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम अँड हाईट एच फ्रॉम द ग्राउंड इज mgh. एम एवढं वस्तुमान असलेली वस्तू एच एवढ्या उंचीवर असेल तर तिच्यामध्ये असलेली स्थितीज ऊर्जा mgh या सूत्राने मिळवतात, हेही आपण पाहिलेलं आहे. एम म्हणजे वस्तूचं वस्तुमान, मास. एच म्हणजे किती उंचीवर आहे, एच हाईट, आणि जी आहे ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन म्हणजे गुरुत्व त्वरण. हा फॉर्म्युला पाहिलेला आहे तुम्ही, हे सूत्र. अँड ऑन द ग्राउंड इट इज 0. आणि ही पोटेन्शियल एनर्जी एखाद्या वस्तूमध्ये, एखादी वस्तू जर ग्राउंडवर असेल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर त्याची किंमत किती असते, 0 असते, कारण एच म्हणजे काय आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची, हाईट आहे, आणि एच 0 असेल तर mgh सुद्धा 0 असणार आहे, म्हणजे जमिनीवर असलेल्या वस्तूची स्थितीज ऊर्जा ही काय असते, 0 असते. व्हेन h इज स्मॉल कंपेअर्ड टू द रेडियस r ऑफ अर्थ. जेव्हा h हे लहान असतं, कशापेक्षा लहान असतं तर रेडियस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा h ची किंमत कमी असते. पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा ही उंची कमी असते, तेव्हा वी कॅन अज्युम
जी टू बी कॉन्स्टंट, तेव्हा जीची किंमत ही स्थिर असते, स्थिर धरू शकतो आपण. अँड कॅन यूज द अबाव फॉर्म्युला MgH. आरपेक्षा किंमत जेव्हा कमी असते, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरच जर एखादी वस्तू असेल किंवा पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा कमी उंचीवर असेल, तर त्या वस्तूमध्ये असलेली ऊर्जा आपण MgH या सूत्राने काढू शकतो. बट फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ H, पण जर H म्हणजे उंची जास्त असेल, H ची किंमत जास्त असेल, तर द व्हॅल्यू ऑफ G डिक्रीजेस विथ द इन्क्रीज इन हाईट. आपण पाहिलेलं आहे व्हॅल्यू ऑफ जीच्या मूल्यावर होणारे परिणाम, जसजसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जावं, उंच जावं, म्हणजे हाईट वाढत जाईल, तसतसं जीची किंमत कमी होत जाते. त्यामुळं जर हे जी कमी झालं, तर ह्यामध्ये जी कमी झालेलं असेल तर पोटेन्शियल एनर्जी सुद्धा कमी होत जाईल. फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, आणि जर एखादी वस्तू अनंत अंतरावर असेल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, तर द व्हॅल्यू ऑफ G इज 0. तेव्हा काय असेल, तर ह्या G स्मॉल g म्हणजेच काय आहे, गुरुत्व त्वरण, ह्याची किंमत 0 असणार आहे. कारण गुरुत्वीय त्वरणाच्या कक्षेच्या बाहेर ही वस्तू असेल, उंची जास्त असेल, त्यामुळे ह्या G ची किंमत 0 असणार आहे. आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट, त्यामुळे पृथ्वीचं गुरुत्व बल त्या वस्तूवर क्रिया करणार नाही. कधी, जेव्हा जास्त अंतर असेल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, त्यावेळेला त्या अंतरावर जसजसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जावं तशी किंमत कमी होत जाते आणि एका ठराविक ठिकाणी किंमत 0 असते. अशा ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन 0 असेल आणि त्यामुळं सो इट इज मोर appropriate to assume the value of potential energy to be 0 there. त्यामुळे त्या वस्तूमध्ये असलेली स्थितीज ऊर्जा सुद्धा त्या ठिकाणी 0 असणार आहे, 0 असणार आहे. Thus for smaller distances, अशा प्रकारे कमी उंचीवर म्हणजेच हाईट्स, the potential energy is less than 0. आणि त्या वस्तूमध्ये असलेली ऊर्जा किती असणार आहे, लेस दॅन 0 म्हणजेच किती आहे, तर इट इज निगेटिव्ह, शून्यापेक्षा कमी असेल म्हणजेच लेस दॅन 0 असेल, मायनसमध्ये असेल. व्हेन एन ऑब्जेक्ट इज ॲट हाईट H फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून H एवढ्या उंचीवर एखादी वस्तू असते, तेव्हा तिच्यामध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी आहे ती ह्या सूत्राने दिली जातात. मायनसमध्ये असेल, कारण ती कशी असेल तर कमी असेल. आणि त्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, हे कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ, स्मॉल m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, गुरुत्व स्थिरांक कॅपिटल G म्हणजे, m म्हणजे काय आहे तर वस्तुमान, पृथ्वीचे वस्तुमान, स्मॉल m म्हणजे काय, वस्तूचे, पृथ्वीवर असलेल्या वस्तूचे वस्तुमान. कॅपिटल R आहे, हा R म्हणजे काय, रेडियस ऑफ द अर्थ, त्रिज्या पृथ्वीची, आणि प्लस h म्हणजे हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, किती उंचीवरती m या वस्तुमानाची वस्तू आहे तर तिच्यामध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी ह्या सूत्राने देतात. या ठिकाणी हिअर m and r आर द अर्थ मास अँड रेडियस रिस्पेक्टिव्हली. हे m म्हणजे काय आहे तर मास, वस्तुमान आहे, आणि r म्हणजे काय, रेडियस म्हणजे त्रिज्या आहे, पृथ्वीची त्रिज्या. आता याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 2 टॉपिक बघणार आहे, एस्केप व्हेलॉसिटी आणि वेटलेसनेस. इथपर्यंतच्या झालेल्या भागाची रिव्हिजन करा, वाचन करा, सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ती पहा आणि वहीमध्ये महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवा आणि ग्रुपवर पाठवा. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यानंतरचा भाग एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच मुक्तिवेग म्हणजे काय आहे ते आपण पाहणार आहोत. सेमी आणि मराठीच्या दोन्ही मुलांनी हा अभ्यास पूर्ण करायचा आहे.